नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. मला नाही वाटत देशातला कुठल्या राज्यकर्त्याला हा विश्वास असेल की आपण जी परीक्षा घेतो ती फुटणार नाही. श्री राहुल गांधी सध्या जे उदाहरण देत आहेत ती खरी तर इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे. इंडियन एक्सप्रेसनी गेल्या 16-17 वर्षातला डेटा काढून सांगितलं की जवळपास 144 पेपर फुटले हो. आणि साधारणपणे 7-1 कोटी विद्यार्थ्यांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला. आता नीटमध्ये आम्ही जे एक्सटेन्सिव्ह कव्हरेज केलं तर ते लक्षात आलं की इतकी सगळी यंत्रणा बरबटलेली आहे की त्याच्यामुळे तो विश्वासच गेला आहे सगळ्यांचाच की खरोखर आपण चांगल्या पद्धतीनं पेपर घेऊ शकतो. MHCETचं प्रकरण जे महाराष्ट्राला आम्ही दाखवलं त्याच्यामध्ये एक तर सायबरचा गुन्हा दाखल झाला आहे. तो तपास महत्त्वाच्या टप्प्यावरती आहे. त्यामुळं त्याच्यात काय होतं ते मी सांगणार नाही. परंतु ती जी एजन्सी आहे, ज्या एजन्सीनं ते MHCETचं सगळं पर्सेंटाईल वगैरे सगळं मांडायला सुरुवात केली, त्याच्यामध्ये पण बरीच शंका घ्यायला वाव आहे. त्याही पातळीवरती बऱ्याच गोष्टी घडत आहेत. एका महाविद्यालयाला, प्रतितेश महाविद्यालयाला सांगितलं की तुम्ही जरा ह्याचा नीट अभ्यास करा. MHCET सेलचे जे प्रमुख आहेत सरदेसाई, त्यांनी म्हटलं होतं की मी 2 आठवड्यामध्ये महाराष्ट्रासमोर गेल्या 5 वर्षाचा डेटा मांडेल. तो त्यांनी नाही मांडलेला अद्याप. पण ठीक आहे. पण एक मराठी व्यक्ती भेटले मला, मोठं नाव आहे ते MHCETचे श्री विवेक सावंत सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. आणि त्यांनी मला एवढा कॉन्फिडन्स दिला. सर म्हणाले की त्यांच्या एका पद्धतीमुळं अशी पद्धती आहे की 100% पेपर फुटणार नाही त्याची खात्री आहे. बरोबर. एव्हाना तुम्ही 32 कोटीचा वगैरे आकडा मला सांगितला, बरोबर ना? हो, आणि तुम्ही केव्हा 2015 पासून करताय करतोय. आणि मुख्यमंत्र्याच्या फेलोशिप प्रोग्रामपासून. काय आहे ते? त्याच्यातली मुख्य संकल्पना अशी आहे, प्रथम मी एक स्पष्टीकरण देतो की मी म्हणजे MKCL या संस्थेमध्ये चीफ मेंटॉर म्हणून काम करतो. MKCLचा MSCIT हा कार्यक्रम आहे जो IT साक्षरता आणि AI साक्षरता देतो. उच्चारामध्ये गोंधळ होतो म्हणून मी ही स्पष्टीकरण देतोय. आत्ता सर जे बोलत होते ते MHCET हो, त्याच्याबद्दल या कॉमन एंट्रन्स टेस्ट विषयी बोलत होते. आणि आमची संस्था जो कोर्स चालवते त्याचं नाव आहे MSCIT. त्याच्यामुळे बरं झालं सांगितलं ते. गोंधळ नको म्हणून मी स्पष्टीकरण देतो. फाईन. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ की सर्वसाधारणपणे असा एक समज निर्माण झाला की परीक्षा घेतली, परीक्षा ठरवली की त्याचा पेपर फुटणार. बरोबर. मग आम्ही असं ठरवलं की अशी काही एक युक्ती असू शकते का की पेपर फुटूच शकत नाही. तर आता कुठलंही तंत्रज्ञान तुम्ही वापरलं तर ही शक्यता आहे की पेपर फुटणार. कारण तुम्ही जे तंत्रज्ञान विकसित कराल त्याच्या सुपिरियर कोणीतरी करेलच आणि ते हॅक करेल. आपण हे सगळी जी चर्चा करतोय ही ऑनलाईन परीक्षा संबंधी करतोय. आपण कागदावरच्या परीक्षांसंबंधी बोलत नाहीये. आता मग ऑनलाईन परीक्षेचा पेपर फुटता कामा नये. तर फुटूच नये असं काहीतरी होऊ शकतं का, असा प्रयत्न आम्ही करत होतो. त्याच्यामध्ये एक कल्पना अशी आम्ही मांडली आणि ज्याचं पेटंटचाही पुढे हे झालं. तर ते असं आहे की एका वेळी एकच प्रश्न येतो. त्या प्रश्नाच्या खाली 2 ऑप्शन्स असतात. इदर यू सॉल्व्ह ऑर यू स्किप. आणि मग विद्यार्थ्यांनी समजा त्याला स्किप करावं असं वाटतं कारण कधी कधी निगेटिव्ह मार्किंग असू शकतं म्हणून तो स्किप करतो. बरोबर. आणि कधी तो सॉल्व्ह करतो. आता स्किप किंवा सॉल्व्ह हे 2 ऑप्शनपैकी कुठला तरी निवडला की त्याच्यानंतरच पुढचा प्रश्न येतो. म्हणजे एका वेळी 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका दिसतच नाही. आता काय होतं की मी एका वेळी एकच प्रश्न येतो तो मी सॉल्व्ह करतो, दुसरा येतो तो मी सॉल्व्ह करतो. असं करत करत ज्यावेळी 100 प्रश्न मी सॉल्व्ह करतो त्यावेळी मला असं लक्षात येतं, अच्छा ही होती माझी प्रश्नपत्रिका. म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या आधी प्रश्नपत्रिका तयार असावी लागते ह्या कॉन्सेप्टलाच मुळे आम्ही धक्का दिला. ग्रेट. परीक्षा संपल्यानंतर जी तयार होते त्याचं नाव आता प्रश्नपत्रिका आहे. आणि त्यामुळे पेपर फुटतच नाही. फक्त लगेच प्रत्येक वेळी एकच प्रश्न येतो ॲग्री. आणि तो सॉल्व्ह करा किंवा स्किप करा आणि मग पुढचा येतो. लगेच इंटरव्हेन करतो कारण पुढची नीटची जी परीक्षा ती ऑनलाईन होणार आहे. हो. आणि आता जवळपास 40,000 प्रश्नांचं बँकिंग करावं किंवा त्याच्यापेक्षा ती बँकिंग वाढवावी अशा पद्धतीचा विचार आहे. मग इथे कसं ते अप्लाय होणार?
ते तर फारच छान हां की प्रत्येक विद्यार्थ्याला समान प्रश्नपत्रिका येणार नाहीये, करेक्ट. तर समान काठिण्य पातळीची प्रश्नपत्रिका येणार आहे, समान डिफिकल्टी लेवल. तर समान डिफिकल्टी लेवलचे अनेक क्वेश्चन बँकेत असणार आहेत आणि रॅन्डम लॉजिकनी प्रत्येक विद्यार्थ्याला ती जी ब्लूप्रिंट आहे, म्हणजे त्याच्या प्रश्नपत्रिकेचं जे स्ट्रक्चर आहे ते सेम असणार आहे. त्याच्यामुळे त्याला कमी डिफिकल्टी लेवलचे इतके टक्के, मीडियमचे इतके, हाय डिफिकल्टीचे इतके, हे प्रत्येक विद्यार्थ्याला सेमच येतील. त्यातले प्रश्न वेगळे असतील, प्रमाण त्याचं सेम असेल डिफिकल्टी लेवलचं. आता त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एक जर प्रश्न एका वेळी आला तर तो सॉल्व्ह और स्किप त्यांनी जर केला, म्हणजे समजा त्या नीटवाल्यांनी आमचं तंत्रज्ञान घेतलं असं आपण समजू, तर याच्यात प्रश्नपत्रिका अस्तित्वातच नाहीये ना, त्याच्यामुळे ती फुटण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण मग हे सगळ्यांसाठी करणं शक्य आहे, कारण म्हणजे तुम्हाला एक प्रश्नांची बँक तयार करायची आहे. ऑफकोर्स प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तुम्ही जो ऑप्शन दिला, इदर यू सॉल्व्ह इट ऑर स्किप इट, अशा पद्धतीने केलं तर पेपर प्रत्येक वेळी पुढचा प्रश्न येत जाणार आहे. त्याच्यामुळे मला पुढचा प्रश्न काय येणार आहे हे कोणालाच माहिती नाहीये. बरं, याचं कारण तो जनरेट होणार आहे. करेक्ट. आता वाईल्ड गेस करू आपण की 40,000 प्रश्न फुटले. हो, काही हरकत नाही. 40,000 प्रश्न फुटले तर त्याच्यातले मला कुठले 100 येणार आहेत हे जोपर्यंत फुटत नाही, करेक्ट, तोपर्यंत काहीच प्रश्न नाही. आणि ते 40,000 प्रश्न जे असतात ना, ते सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये उपलब्ध असतात, कारण इतकी पुस्तकं आहेत, त्या उपलब्ध असतात. तो प्रश्न नाही. म्हणजे माझं तर उलटं मत आहे की तुमची जी क्वेश्चन बँक आहे ती एवढी मोठी करा आणि ती पब्लिक करा ना. ती प्रायव्हेट, ते सिक्रेट ठेवताच कशाला, पब्लिक करा ती. आणि त्याच्यात असं सांगा की हे जे 1,00,000 प्रश्न आहेत ह्याच्यामध्ये काही पॅटर्न्स आहेत, या पॅटर्नवर आधारित वेगळे प्रश्न येऊ शकतात परीक्षेला. ओके. आता हा तुमचा पेटंटचा भाग नसेल तर जरा हे रिव्हील करता येईल का आपल्याला की हे कशा पद्धतीनं समोर येतील विद्यार्थ्यांसमोर? 40,000 प्रश्नांची बँक आहे, पेपर तर काही डिझाईन केलेला नाहीये, मग एकानंतर एक प्रश्न कसे येतील? सर्व्हर ब्लूप्रिंट असतो, राईट, पेपर कसा असावा, त्याचं स्ट्रक्चर काय, करेक्ट, हे ठरलेलं असतं की या चॅप्टरवर इतके प्रश्न आले पाहिजे, या चॅप्टरवर इतके, हे ठरलेलं असतं. ही पॉलिसी आहे. हो, ती पॉलिसी, ते सॉफ्टवेअर ते पॉलिसी स्वीकारतं. फाईन. त्याच्याप्रमाणे ते एक 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 पेपरचा प्रश्न जनरेट करत जातं, म्हणजे फेच करतं ते क्लाउडवरून आणि त्या मुलाला सर्व्ह करतं. फाईन. सो क्लाउडवरून तुमच्यासाठी हे प्रश्न येतील, क्लाउडवरून येणार ते. आणि तुम्हाला त्याचं ह्युमन इंटरव्हेन्शन शून्य असेल. इथे ट्रान्सलेटरची पण गरज नाहीये किंवा पेपर सेट करणाऱ्याची पण गरज नाहीये, बरोबर? कारण क्वेश्चन बँक आधीच सेट झाली आहे. फॅन्टास्टिक. क्वेश्चन पेपर सेट करणारे, त्याचे भाषांतर वगैरे सगळं क्वेश्चन बँक लेवलला झालेलं आहे, क्वेश्चन पेपर लेवलला नाही झालेलं. ऍग्री. याचं कारण तुम्हाला, मला, सगळ्यांना वेगळे प्रश्नपत्रिका येणार आहे आणि तुमची प्रश्नपत्रिका ही तुम्हाला सुद्धा माहिती नाही आणि कोणालाच माहिती नाही, जगात नाहीच आहे ती. ठीक आहे. मग आता जिल्हा मंडळाच्या, आता आपल्याकडे होत नाही जिल्हा मंडळाच्या परीक्षा, पण जिल्हा मंडळांच्या परीक्षा, MPSCची परीक्षा आणि मी जे आता MSCETचा उल्लेख केला, तर ह्या सगळ्यामध्ये हे सेम मॉडेल अप्लाय कर. कुठल्याही ऑनलाईन परीक्षेमध्ये हेच मॉडेल अप्लाय होऊ शकतं. कारण काय झालंय सांगतो तुम्हाला, त्याच्यात मला कोणाला दोष द्यायचा नाहीये. पण मी देतो. नाही, दोष का द्यायचा नाही सांगतो की तंत्रज्ञान येण्याच्या आधी जी एक मेंटल मॉडेल्स असतात तीच आपण तंत्रज्ञान आल्यानंतरही चालू ठेवतो. ग्रेट. हा प्रश्न आहे. काय महत्वाचं वाक्य सांगितलं. हा. आता तंत्रज्ञान आल्यामुळे तुम्ही वेगळा विचार केला पाहिजे. त्याला आमच्या क्षेत्रामध्ये बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग असं म्हणतात, BPR. कळलं की नाही? त्याच्यामुळे आता प्रश्नपत्रिका आधी तयार असायला पाहिजे, हा माइंडसेट जुना आहे. तंत्रज्ञानाने अशी एक शक्यता निर्माण केली की व्हाईल द स्टुडंट इज सॉल्विंग, करेक्ट, यू कॅन कीप ॲडिंग क्वेश्चन्स. आणि प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर परीक्षा सोडवून झाल्यानंतर कळतं की अरे परीक्षा पूर्ण झाल्यानंतर प्रश्नपत्रिका पूर्णपणे तयार होते, ती आधी अस्तित्वातच नसते, मग ते फुटेल कशी? तर हा फक्त विचार करण्याचा प्रश्न आहे. आणि महत्त्वाची बाब काय की जेव्हा हे सगळं पर्सेंटाईलची वगैरे भानगड सुरू झाली, त्याच्यानंतर श्री चंद्रकांत पाटील यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांना याच्यामध्ये खूप पारदर्शीपणा आणायचा आहे. अर्थात त्यांनी तो गुन्हा पण नोंदवून घेतला आणि आता चौकशी सुरू आहे. पण मला हाच प्रश्न पडला की ही MKCL तर महाराष्ट्रातली आहे, इतकं उत्तम पद्धतीचं काम करते आहे, मग अशा कंपनीला आपण आपल्याबरोबर घेऊन हा प्रयोग करायला काय हरकत? आता हे मांडलं आहे ना तुमच्यासमोर, कारण बॉम्बे IITची तज्ज्ञ मंडळी घेऊन, आणखी काही पुण्यातली नामवंत महाविद्यालय घेऊन
ह्याच्यावरचं सोल्युशन आपण शोधण्याचा प्रयत्न करतोय. सो मुद्दा हा तर क्लिअर झाला की क्वेश्चन बँक आहे. तरीसुद्धा काही लोक, आता मला जे कळलं ते तपासाचा भाग आहे म्हणून मी लगेच नाही सांगणार, पण जे उपलब्ध असलेलं तंत्रज्ञान आहे त्याच्या माध्यमातून कुठं हरियाणातनं ॲक्सेस घेतला, कुठे उत्तर प्रदेशातनं ॲक्सेस घेतला, तर हे कसं रोखणार? याच्यासाठी एक साधी गोष्ट आहे. आणि खरं म्हणजे मला असे दुरून आता 2026 साली असे ॲक्सेस घेणारं इतकं म्हणजे प्रिमिटिव्ह तंत्रज्ञान कोण विकसित करतं मला माहिती नाही. आता त्याची काही गरज नाही आहे. तर सिक्युअर्ड ब्राउझर हे एक तंत्रज्ञान आहे. काय आहे? आणि त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काहीच करता येत नाही, फक्त परीक्षा. तुम्ही म्हणजे एनीडेस्कला किंवा टीम व्ह्यूअरला ॲक्सेस वगैरे काहीच देता येत नाही, काहीच करता येत नाही त्यातून. तर ते सिक्युअर्ड ब्राउझर आहे त्याच्यामध्ये, संपलं. ओके. दुसरं काहीच नाही. आता आपल्या आणि प्रेक्षकांना हे खरं म्हणजे आता 2026 साली सांगण्याची पण गरज नाही. ते मलाही खूप इतकं ते प्रिमिटिव्ह जुन्या काळातल्या गोष्टी आहेत त्या. आहे. आता तसं नसतं कुठे. परीक्षांच्या सॉफ्टवेअरमध्ये तसं असू नये. असू नये हे खूप आयडिया, अनेक गोष्टी असू नयेत. अशा संस्था पण असू नये की ज्यांचं रेकॉर्ड अतिशय संशयास्पद आहे. अशा संस्था पण असू नयेत की ज्यांच्याकडे केवळ एकच शिक्षण संस्था चालवण्याचा अनुभव आहे आणि ते 1600 कोटी रुपयाचं टेंडर घेत आहेत. ज्यांना संदेश जायचा तो गेला, यांच्याशी निगडीत नाही. आता काही प्रेक्षकांना धोरण करताना हा प्रश्न पडेल की सावंत सर तर सांगतायत की एकही पेपर फुटू शकणार नाही, तिकडे झारखंडमध्ये आंदोलन आहे, बिहारमध्ये आंदोलन झालं आहे. व्हॉट यू आर क्लेमिंग की हे नेशन वाईड पण शक्य आहे, बरोबर? काही स्केलिंग अप, इट्स अ स्केलेबल टेक्नॉलॉजी. पण काही लोकांना हा प्रश्न पडेल की गिवन आर डेमोग्राफिक डिव्हिडंड, डेमोग्राफिक वर्स्टॅलिटी, नॉर्थ ईस्ट आहे, अमुक आहे, महाराष्ट्रात सुद्धा, तर ह्या काही अशा मर्यादा तुम्हाला दिसत आहेत की डिजिटल परीक्षे म्हणजे ह्या ऑनलाईन परीक्षेलाच काही मर्यादा आहेत ज्याच्यावरती ओव्हरकम करावं लागेल, की हे सगळीकडे शक्य आहे, फ्लॅटली सगळीकडे शक्य आहे, अगदी प्रायव्हेट प्लेअरला देऊन पण शक्य आहे? त्याच्यातही सांगतो, त्यात एकच मर्यादा मला जी समोर दिसते ती एवढी सिम्पल आहे की जर खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसणार असतील तर त्यामध्ये तेवढे कम्प्युटर्स उपलब्ध असावे लागतात. तर त्याच्यासाठी सोपी युक्ती आहे, कारण आपण प्रत्येक विद्यार्थ्याला समान काठिण्य पातळीची प्रश्नपत्रिका देतोय, समान प्रश्नांची प्रश्नपत्रिका देत नाही. करेक्ट. त्याच्यामुळे ही परीक्षा तुम्ही 2 महिने 3 महिने टप्प्याटप्प्याने घेऊ शकता. कळलं की नाही? हा मुद्दा महत्वाचा आहे तुमचा. हा, म्हणजे तुम्हाला एका वेळी 8 एवढे दिवस घ्या computers- पेपर. 8 दिवस घ्या तुम्हाला एका वेळी सगळे. त्याच्यामध्ये फायदा असा आहे की एखाद्या दिवशी एखादी मुलगी समजा आजारी पडली, ती नंतर दुसऱ्या अपेअर दिवशी- होऊ शकते. ती अरे वा. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊ शकते. क्या बात म्हणजे आता जे नीटमध्ये प्रश्न निर्माण होतात ना, की ते होणारच नाही. बरं, ह्याच्यात प्रश्नपत्रिका फुटण्याचाच प्रश्न नसल्यामुळे, कारण ती अस्तित्वातच नाही म्हणून फुटू शकत नाही, त्याच्यामुळे त्यासाठी आत्महत्या करण्याची गरज नाही, फाईन. तोही प्रश्न सुटतो. दुसरी गोष्ट ही की अशा प्रकारची परीक्षा तुम्ही वर्षातून 2दा 3दा पण घेऊ शकता. समजा एखाद्याला सेकंड अटेम्प्ट करायचं आहे, थर्ड अटेम्प्ट करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. तर फी भरली की करता येईल त्याला. म्हणजे तुम्ही एक आलं लक्षात. नियमावली ठरवली की 2 वेळा करता येईल, 3 वेळा करता येईल, जे काही, त्याच्यामुळे तोही प्रॉब्लेम थोडा नाही. तांत्रिक प्रश्न विचारतो कारण तसेही आपले तज्ज्ञ प्रेक्षकही पाहत असतात. ह्याच्यात पेटंट सारख्या मुद्दा काय आहे? काय तांत्रिक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही त्याचे पेटंटला 3 गोष्टी लागतात. एक पहिली गोष्ट लागते की ते नॉन ऑब्व्हियस असायला पाहिजे. ऑब्व्हियसली. दुसरी गोष्ट लागते की त्यात नॉव्हेल्टी असायला पाहिजे, काहीतरी नाविन्य असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती युटिलिटी असेल, त्याचा उपयोग असला पाहिजे. तर तिन्ही गोष्टी आपण दाखवतो याच्यात. आणि याच्यातली अजून एक मस्त गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला सांगू शकतो. ती अच्छा, एक मिनिट. ते स्क्रीनवर यायच्या आधी आलं का ते? ते करतील. तोपर्यंत मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की हे जेव्हा तुम्ही सुरू केलं, काही प्रेक्षकांना असं वाटेल की सर तर म्हणतायत, पण मग अशा परीक्षा तुम्ही घेतलात का पूर्वी की एकदाही पेपर फुटला नाही? केव्हापासून घेताय? 2015 पासून घेतोय आम्ही. जवळपास 9 ते 10 वर्ष झाली आहे. 2015 पासून घेतोय. अनेक परीक्षा झाल्या याच्यावर आणि एकदाही पेपर नाही फुटला? नाही, कारण तो फुटू शकत नाही ना, तेच लक्षात घ्या तुम्ही. मला तेच सांगायचंय तुम्हाला की तो कधी फुटेल. मला कळलं, मला पटलंही, मला अस्तित्वात ज्यांच्यापर्यंत असला- पोहोचवायचे त्यांच्यासाठी मी हे पुन्हा पुन्हा विचारतोय. नाही, तो जर अस्तित्वात असला तर फुटेल ना. तो आम्ही म्हणजे मी तुम्हाला मजा म्हणून सांगतो की ही आयडिया मला कशी सुचली. तर याचं ओरिजिन जे आहे ना ते साहित्याच्या वाचनात आहे. क्या बात आहे. मराठीमधले आद्य विनोदकार म्हणजे श्रीपाद कृष्ण कोलटकर यांचं सुदाम्याचे पोहे नावाचं एक अप्रतिम लघुनिबंधांचं पुस्तक आहे. त्याच्यात एक लघुनिबंध आहे, त्याचं नाव आहे कुलूप. आणि कुलपाची फॅलसी श्रीपाद कृष्ण आपल्याला त्या लघुनिबंधात सांगतात की हे कुलूप कोणीतरी उघडेल म्हणून तो त्याला त्या कुलपाला अजून एक कुलूप बसवतो.
आणि मग ते कोणीतरी उघडेल म्हणून त्याला एक कुलूप बसवतो, मग त्याला एक कुलूप बसवतो, असं ते रिकर्सिव्ह आहे. खरा प्रश्न असा आहे की जर तुम्ही कुलूपच नसेल तर म्हणजे आतमध्ये काहीच नसेल तर कुलूप कशाला लावायचं, उघडणार कसं ते? म्हणजे काय शोधणार काय? त्याच्यामुळे श्रीपाद कृष्णांमुळे मला ही आयडिया मिळाली. म्हणजे खरं म्हणजे असं पेटंट बिटंट काही झालं तर ते त्यांनाच द्यायला पाहिजे, मला नकोच ते. पण मग ह्याच्यावर वर्कआउट किती दिवसात केलं तुम्ही? तुम्हाला कल्पना सुचली? डेव्हलपमेंटसाठी खूप वेळ लागतो, डेव्हलपमेंटसाठी भांडवल गुंतवावं लागतं. कारण सांगायला सोपं आहे, पण अशा हजारो प्रश्न, हजारो लक्षावधी विद्यार्थ्यांना सायमल्टेनियसली त्या ह्याच्यातून फेच होणार क्लाउडवरून, त्याची कंकरन्सी असावी लागते. त्याच्यासाठी सौदी अरेबियामध्ये आम्हाला ज्यावेळी हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं तर त्यावेळेला कसलं कॉन्ट्रॅक्ट आहे सौदीचं? परीक्षांसाठी, सौदीच्या परीक्षा आम्ही 40,000 शाळांच्या परीक्षा घेतो. ह्याच दरवर्षी 68 लाख मुलांची परीक्षा होते. तर त्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासंबंधी नुसतं कंकरन्सी आमच्या म्हणजे कंकरंट किती मुलं लॉग इन करू शकतात आणि त्यांना अनइंटरप्टेड सर्व्हिस, हे याच्या टेस्टिंगसाठी अनेक अमेरिकन कंपन्या नेमल्या गेल्या होत्या. हो हो. हां, मग त्यांच्या तावून सुलाखून आम्ही ते कॉन्ट्रॅक्ट, ते टेंडर जिंकलेलं आहे. असे म्हणजे टेक्नॉलॉजिकली इट्स क्वाईट कॉम्प्लेक्स. हां, आणि असे किती देशांच्या परीक्षा आपण कंडक्ट करतो आणि नाही, देश सौदी अरेबियामध्ये झाल्या, इजिप्तमध्ये झाल्या, भारतात तर बऱ्याच होतात. आता काही देशांमध्ये आमचा प्रयत्न चालू आहे जायचा. आपका आ रहा है फोटो? हाँ, दिखाई. आता आणखीन एक, तो मुख्यमंत्री तुम्ही जे फेलोशिपचं घेता तेवढे एक आपल्या प्रेक्षकांना सांगा, मुख्यमंत्री फेलोशिपसाठी काय करतो? चीफ मिनिस्टर्स फेलोशिप प्रोग्रामसाठी परीक्षा याच पद्धतीने होतात. त्याच्यातलं आता दाखवतो तुम्हाला, म्हणजे त्याच्यात कसं होतं. आता ही मुख्यमंत्री फेलोशिपसाठीचीच परीक्षा आहे. स्थिर ठेवता येईल हा, जास्तीत जास्त केसेस असतील अशा. हा, इथे रेड रेड आलेला तुम्हाला जे अपेक्षित होतं. हां, ठीक आहे. आता हे बघा की तो विद्यार्थी जो आहे त्याच्यावरचा कॅमेरा आहे आणि तो विद्यार्थी इथे दिसतोय आपल्या निरनिळ्या ह्याच्यात. ओके, एखादा फ्रंट व्ह्यूचा फोटो असता तर बरं झालं असतं आधी. हा आहे फ्रंट व्ह्यूचा. हा बरं. हा असा विद्यार्थी आहे आणि तो त्यावेळेला सॉल्व्ह करत असलेला प्रश्न आपल्याला इथे दिसतोय. म्हणजे हा जो आहे तो रिअल कॅमेऱ्याने घेतलेला फोटो, लॅपटॉपवरचा कॅमेरा असतो तो, आणि हा व्हर्च्युअल कॅमेराने म्हणजे त्याचा स्क्रीनशॉट आतमध्ये घेतला आपण. म्हणजे हा प्रश्न तो 10/6/2026 11:59 आणि 55 सेकंदांनी सोडवतोय. आणि इथे तुम्ही लक्षात घ्या की जस्ट काही सेकंदानंतरचा हा फोटो आहे. ते त्याचं कुठला प्रश्न सोडवतोय ते इथे दिसतंय. ओके, असे सारखे फोटो घेतले जात असतात परीक्षा चालू असताना. म्हणजे याची फ्रिक्वेन्सी पण आपण ठरवू शकतो, सगळं ठरवू शकतो. आता ह्याच्यावरचे रूल्स जे त्याच्यावर तयार होतात ते आपण बघू की म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा हे इथे दिसतं रेड. हां, की इथे आपल्याला तोच विद्यार्थी सोडवतोय आणि तिथे दुसरं पण एक कोणीतरी दिसतंय, किंवा इथे पण आपल्याला दिसतंय की तो विद्यार्थी आहे, तिथे मागे एक दुसरी विद्यार्थिनी काहीतरी सोडवते. तर ह्याच्यात तोच विद्यार्थी सोडवतोय का हे कळत नाहीये, त्याचा फ्रंट फेसिंग नाहीये तो. तर तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ही रेड बॉर्डर टाकलेली आहे बघा. ओके, आता याच्यावरचा निर्णय हा अनफेअर मीन्स कमिटी जी असते ती घेऊ शकते, किंवा एखादी परीक्षा घेणारी संस्था असंही आम्हाला सांगू शकते की असं AIने रेड बॉर्डर टाकली की याची परीक्षा तिथल्या तिथे बंद करून टाका. ओके, म्हणजे तो पॉलिसी काय आहे त्याच्याप्रमाणे, तुम्हाला काय ठरवायचं त्याच्यावर नियम काय आहे त्याच्याप्रमाणे ठरतं. आता इथे त्यांनी सांगितलंय की फक्त तुम्ही रेड बॉर्डर टाका आणि त्याला परीक्षा देऊ द्या. तर मग पुढे परीक्षा देत चाललाय बघा. तर त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ जर काही ठिकाणी 2 जण दिसतात, 2 जण दिसले, ह्या पण फ्रेम मध्ये, हा, तर 2 जण दिसले नाही. आता ती मुलगी परीक्षाच सोडवते, त्याच्यामुळे ती मागे वळून बघते बघा. पण 2 जण दिसले की तो स्क्रीन तिथल्या तिथे पुन्हा रेड बॉर्डर पडते. आणि असे किंवा एखाद्या ठिकाणी तो बोलत असतो समजा, तर त्याचा स्पीकरचा हे याच्यावर येतो. आता इथे नाही आहे ते या पर्टिक्युलर सॅम्पल, ऑडिओचा सॅम्पल जो दिसतो, समजा हा बोलत पण असता तर मग इथे स्पीकर आला असता. मग त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ते काय बोलतोय ते पण ऐकता येतं आणि त्याला रेड बॉर्डर पडतेच.
हे आपलं पेटंट आहे की हेच वर्ल्ड वाईड आपलं 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 नाही वर्ल्ड वाईड वगैरे काही नाही. एमकेसीएल आलं लक्षात तुम्हाला? मला आता आज काय महत्वाचा मुद्दा तुमच्यासमोर मांडायचा आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की दिस इज कॉल्ड मेटा प्रॉक्टरिंग, म्हणजे प्रॉक्टर्सचं प्रॉक्टरिंग. म्हणजे इथे हा जो बसलाय ना, इथे एक प्रॉक्टर, एक सुपरवायझर असतो की याच्यात काही गडबड चालू नाहीये ना हे बघायला. पण तो सुपरवायझर किती मुलांवर लक्ष ठेवणार, म्हणून त्याच्यावर AI नावाचा एक सुपरवायझर आहे. सुपर. आणि तो हे सगळे काम परस्पर करत असतो. आणि मग नंतर तुम्ही त्या कमिटीला पाठवू शकता की तुम्ही निर्णय घ्या याच्याबद्दल. सर इथे असं इथे आता हे बरोबर आहे का की ऑनलाईन भारतामध्ये कोणतीही परीक्षा झाली, JEE तर ऑब्व्हियसली होते, नीट होते किंवा नोकर भरतीची होते, ह्या पद्धतीनं ऑलमोस्ट झिरोच शक्यता आहे की पेपर फुटणार नाही? नाही, कारण तो अस्तित्वात नाही ना, तेच मी सारखं बरोबर सांगतोय. बरोबर. मला सारखं कळतंय ते, पण मला ज्यांना सांगायचं अगेन किंवा इथल्या ज्या माल प्रॅक्टिसेस आहेत त्या शक्यता त्यांची खूप कमी होऊन जाते किंवा ऑलमोस्ट संपत आहेत ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या पद्धतीबद्दल. आता कसं आहे, दोन प्रकारच्या गोष्टी. एक म्हणजे आपण सोर्सच्या साईडच्या माल प्रॅक्टिसेस थांबवल्या. याचं कारण आपण त्याच्यात प्रश्नपत्रिका आधी तयारच केली नाही. बरोबर. आणि क्वेश्चन बँक जी आहे त्याच्याविषयीची सिक्रेसी तुम्ही काढून पण टाकू शकता, प्रोव्हाइडेड इट इज फेअरली व्हॉल्युमिनस. खूप मोठी क्वेश्चन बँक असेल तर ती तुम्ही रिलीज करा लोकांना, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे प्रश्न मंजुषा म्हणजे क्वेश्चन बँक फुटली अशी काही पेपरला बातमी येणार नाही. बरोबर. आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे जिथे विद्यार्थी ती परीक्षा देतो, तर तिथे ही टेक्नॉलॉजी आहे. करेक्ट. त्याच्यामुळे तिथे पण माल प्रॅक्टिसेस आपण अडवतो. असं सोर्स आणि डेस्टिनेशन दोन्ही साईडची काळजी आपण याच्यात घेतली आहे. आणि फायनल रिझल्ट जो येईल, तपासून येईल तेव्हा हा पेपर तपासला गेला. हो बरोबर. मग हो, तर याचे मार्क डेटाबेसला कमिट होतात. ओके. आणि तिथे आपण ब्लॉकचेन वापरू शकतो. राईट. त्याच्यामुळे ती रेकॉर्ड्स जी आहेत ती आपण मल्टिपल लेजरमध्ये इम्युटेबल रेकॉर्ड्स करू शकतो. फाईन. ती तर टेक्नॉलॉजी जगात सगळीकडे आहे. विथ द हेल्प ऑफ AI इमिडिएटली रिझल्ट पण देणं शक्य आहे. ऑफकोर्स. इन द म्हणजे हो, म्हणजे परीक्षा दिली आणि दुसऱ्या मिनिटात रिझल्ट आला. ऑफकोर्स. म्हणजे तो तर यायलाच पाहिजे ना, नाही तर मग कम्प्युटर कशासाठी वापरताय तुम्ही, नाही का? आता परीक्षा खूप दिवस चालू आहे, समजा तुमचे कॅन्डिडेट्स खूप आहेत आणि परीक्षा, आणि सगळ्यांची झाल्यानंतर तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर करायचा आहे, तर तो इवन इन दॅट केस तुमचा आत्ता परीक्षा तुम्ही दिली, इमिडिएटली तुम्हाला तुमचा स्कोर डिस्प्ले झाला, रँक नंतर कळेल. दॅट्स ओके. प्रोव्हिजनल सर्टिफिकेट बाहेर पडतं ना याच्यातून, रिझल्ट कशाला? आम्ही प्रोव्हिजनल सर्टिफिकेट देतो. चला सर, ही समता मी तुमचा आभारी आहे. तुम्हाला आता कसे मी आभार मानू? थँक्यू. हे इतके बाळभूत प्रश्न मी का विचारले, कारण आपल्याकडे सगळ्या गोष्टी आता अगदी बाळभूत पद्धतीनं चालल्या आहेत. आपला जग सगळं AI आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठं चाललंय. मी जी सुरुवात केली ना, की कुणालाही कोणत्याही राज्यकर्त्यांना हा विश्वास उरलेला नाही आहे की आपण खरोखर अशी परीक्षा घेऊ शकतो की ज्याच्यात कुठल्याच पद्धतीचे आरोप आपल्यावरती होणार नाही. एका मराठी माणसानं सोल्युशन दिलं आहे. MKCL हे किती मोठं नाव आहे हे आता काही वेगळं सांगायची गरज नाही. मला फक्त महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना विचारायचं आहे, ही पुण्यातली संस्था आहे, हेड ऑफिस पुण्यात आहे. त्यांना बिहारमध्ये त्यांनी उत्तम काम केलं 10 वर्ष. नितीश कुमारांचं भाषण मी ऐकलं त्यांच्याबद्दलचं. पण महाराष्ट्रामध्ये MKCL करते काय? करतही असतील ते महाराष्ट्र सरकारबरोबर मिळून, पण मग ते जे MSCETचं काय, MSCET किंवा तत्सम कुठल्याही परीक्षांसाठीचं काम ह्या संस्थेला का दिलं नाही? बाकीच्या गोष्टी असतील तर त्यांनी मला क्लिअर करायला पाहिजे. थांबवा इथे. पण प्रेक्षकांसाठी तुमचं काय मत आहे? खाली एक मनियरबाई, तुम्ही जरा सांगा. आणखी काही तुम्ही सांगत होते? आम्ही ह्याचं टेक्नॉलॉजिकली इतकं ॲडव्हान्स आम्ही प्रोसेसिंग करतो ह्या इमेजेसचं, की सोर्सला ज्या इमेजेस आम्ही कॅप्चर करतो, जसं की आता हे केलेले आहेत, तर ह्या इंडिव्हिज्युअल इमेजेस ज्या आहेत ते हाय रिझोल्युशननी सोर्सलाच कॅप्चर होतात. ओके. आणि पण त्या इतक्या ऑप्टिमाइज पद्धतीने आम्ही स्टोअर केलेल्या असतात की पूर्ण 1 तासाचं ड्युरेशन जर असेल, फॉर एक्झाम्पल एक्झामचं 1 तासाचं ड्युरेशन, तर त्याच्यासाठी स्टोरेज ह्या पूर्ण 1 तासाचं जे व्हिडिओ एव्हिडन्स आहे, म्हणजे हे इमेज कॅप्चरचं म्हणजे कॅमशॉटचं आणि स्क्रीनशॉटचं असं कंबाईन 1 तासाच्यासाठी फक्त 5 MB आम्हाला स्टोरेज लागतं. हे कसं शक्य झालं? पण हे एका विद्यार्थ्याचं. हाऊ डज इट पॉसिबल? दॅट इज व्हॉट वी हॅव अचिव्ड. आय मीन त्याच्यामुळे आम्हाला टेक्नॉलॉजी. करेक्ट.
पण ह्या ज्या इमेजेस आहेत त्याच्यासोबत आपण लक्षावधी विद्यार्थी जरी बसले तरी काही तर फार या स्टोरेजचं ओव्हरहेड काही विषय हां काही विशेष किती येत महत्वाचं नाही. आणि ऑडिओबद्दल तुम्ही सांगितलं मला आणि ऑडिओ सुद्धा आम्ही कंटिन्युअसली कॅप्चर करत असतो जेव्हा पूर्ण थ्रू आउट द एक्झाम. जसं आता हा लॅपटॉप आहे हां, हां. व्हॉट विल हॅपन तर जसेही आपण ह्या माईक जो आहे ना हां त्याचा माईक हा त्याला त्या विद्यार्थ्याला तो माईक म्यूट नाही करता येत. हां त्याचा म्हणजे तुम्ही control आम्ही घेतलेला ओ असतो. फाईन जसं या स्क्रीनचा कंट्रोल घेतलेला असतो, कीबोर्डचा घेतलेला असतो, जसं सिक्युअर्ड ब्राउझर म्हणजे ते काय टीम व्ह्यूवर करता येत नाही तसंच माईकचा कंट्रोल आम्ही घेतलेला असतो. त्याच्यामुळे इथे हा परीक्षा देताना कोणी बोलला तर ते रेकॉर्ड प्रत्येक गोष्ट त्याच्याबद्दल रेकॉर्ड Record होतं. होतं. ओके रेझोल्युशन मला दाखवा रेझोल्युशन पण बघायचं रेझोल्युशन तुमच्या लक्षात येईल की कितीही ती इमेज तुम्ही झूम इन केली तरी ते फाटत नाही त्याचे रेझोल्युशन. त्याचबरोबर त्या प्रत्येक इमेजला खाली डेट आणि टाइम डेट अँड टाइम स्टॅम्प. त्यामुळे एक्झॅक्टली किती वाजता काय रेकॉर्ड झालंय त्याच्यामुळे या परीक्षा ज्या घेतल्या गेल्या ना तर आजपर्यंत एकही कोर्ट केस झाली नाही. किती वर्ष आता 2015 पासून चालू आहे ना. 10-11 वर्ष आणि Not a किती single किती court कोटी विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या ते असेल. आता कितीतरी झाले असतील 32 कोटी परीक्षा झाल्यात. विद्यार्थी नाही त्यांच्या परीक्षा कारण आलं एक लक्षात. विद्यार्थी अनेक वेळा परीक्षा देतो 32 कोटी तरी किमान हा, ते खूपच मोठे पुण्यातलं हे